एक महत्त्वाची अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात आता सुनावणी सुरू झालेली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून युक्तिवादही सुरू करण्यात आलेला आहे। संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केलं असं उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले। दत्ता, काय सुरू आहे कोर्टात? नक्कीच उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालय कराड यांच्या संपूर्ण या केसवरती सुनावणी होत आहे। या सुनावणी दरम्यान अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी मांडलेले आहेत। त्यामध्ये सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख असल्याचं सांगितलं गेलेलं आहे, तर वाल्मिक कराड हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे। या संपूर्ण गँगला आणि घटलेला वाल्मिक कराड यांनीच गाईड केला असल्याचा सुद्धा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। सीडीआर मधून बऱ्याचशा गोष्टी समोर आल्याचं सुद्धा सांगितलंय। फरार असलेला जो आरोपी आहे कृष्ण आंधळे यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला तब्बल 3 वेळा फोन केला असल्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आवादा कंपनीच्या वॉचमॅनला मारहाण जी आहे ती सुदर्शन घुलेंनी केली होती आणि त्यानंतर 1 डिसेंबरला नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलवरती जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वाल्मिक कराडसह सगळेच आरोपी उपस्थित असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचे पुरावे सुद्धा माननीय न्यायालयासमोर ठेवण्यात आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी गँग लीडर सुदर्शन घुले तर संपूर्ण या घटनेचा मास्टरमाइंड जो आहे तो वाल्मिक कराड असल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। असे अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उज्ज्वल निकम यांच्याकडून माननीय न्यायालयासमोर या ठिकाणी मांडले जात आहेत। नक्कीच धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केलं असं निकम यांनी म्हटलंय। वाल्मिक कराड गाईड केल्याचं सीडीआर मधून देखील समोर आलंय। कृष्ण आंधळेने कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता असं देखील युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात सध्या युक्तिवाद सुरू झालेला आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केलं असं युक्तिवादादरम्यान निकम यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। वकील उज्ज्वल निकम यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टातली सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत, त्यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। आणि आता संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर वाल्मिक कराडने गाईड केल्याचं सीडीआर मधून देखील समोर आलंय। सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाल्याचं देखील निकम यांनी म्हटलेलं आहे। निकम यांच्या युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झालेली असं युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलंय। तर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असं देखील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात कराडनेच गाईड केलेलं आहे असं म्हटलं गेलंय। गँग लीडर सुदर्शन घुले त्याला कराडने गाईड केलं असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली असं देखील म्हटलंय। बीड हत्या प्रकरणी निकम यांचा युक्तिवाद काय पाहूया। सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं निकम म्हणताय। संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केल्याचं युक्तिवादादरम्यान उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडने गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आल्याचंही निकम म्हणाले। कृष्ण आंधळेने कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता असं उज्ज्वल निकम म्हणतायत।